नमस्कार अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंनो, तुमच्यासाठी अत्यंत सकारात्मक बातमी घेऊन आलेलो आहे. कारण की तशा प्रकारचा निर्णय झालेला आहे. अंगणवाडी आणि शाळा एकत्रित होणार असं जे आपण वारंवार म्हणत होतो, तर त्या संदर्भामधला एक महत्त्वाचा निर्णय पारित करण्यात आलेला आहे. त्यामुळे शाळा आणि अंगणवाडी जोडल्या गेलेली आहे का, असा प्रश्न विचारला जातो. या प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओमधून मिळणार आहोत. त्याबरोबरच हे जो निर्णय झालेला आहे त्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे का, किंवा कधीपासून होऊ शकते. त्यामुळं हा जो निर्णय झालेला आहे त्याचा फायदा सेविका ताईंना, मदतनीस ताईंना कशा पद्धतीने होऊ शकतो, याचे दुष्परिणाम नेमके काय असू शकतात, याच्या अडचणी नेमक्या काय आहेत, जो निर्णय घेतला गेलेला आहे त्याला विरोध होण्याची शक्यता आहे का, ही जी काही नवीन योजना शासनाच्या माध्यमातून काढण्यात येत आहे त्याचा फायदा अंगणवाडीमध्ये शिकणाऱ्या मुलांना होऊ शकतो का, त्यामुळं अंगणवाडीमधील मुलांची संख्या वाढू शकते का, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. सुरुवातीला मला तुम्हाला दाखवावीशी वाटते आजच्या पेपरला आलेली बातमी, कारण की ही बातमी प्रचंड सकारात्मक आहे. आजच्या लोकमत पेपरला ही बातमी आलेली आहे आणि दुसऱ्याही वृत्तपत्रांमध्ये ती 100% आली असेल. तर आता जिल्हा परिषदेचे जे प्राथमिक शिक्षक आहेत तर त्यांना आता अंगणवाडीमध्ये शिकवावं लागणार आहे, अशा प्रकारचा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. बघा, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळातील शिक्षकांना आता अंगणवाडीतही शिकवावे लागणार आहे. या शिक्षकांनी आठवड्यामधून किमान एकदा अंगणवाडीमध्ये शिकवावं अशा प्रकारची शासनाची अपेक्षा आहे आणि याबाबतचं पत्र आता शालेय शिक्षण विभागाने निर्गमित केलेलं आहे. यापूर्वी आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये नवीन शैक्षणिक धोरण हे लागू करण्यात आलेलं होतं. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये असं स्पष्ट सांगितलेलं आहे की जे विद्यार्थी लहान आहेत तर त्यांना सुद्धा NEP नुसार दर्जेदार शिक्षण मिळावं असा त्यांचा हक्क आहे. आणि त्यामुळे ज्या खाजगी शाळा असतात, ज्या ठिकाणी आपण म्हणतो की नर्सरी असते बहिणींनो, तुम्हाला माहिती आहे नर्सरी, LKG आणि UKG, तर या ठिकाणी जे शिक्षक असतात खाजगी शाळांमधले तर ते वेल ट्रेन टीचर असतात. त्यांचं हे D.Ed झालेलं असते किंवा B.Ed झालेलं असते. आता जो सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला होता त्यानुसार जे लहान मुलं असतात तर त्यांची मानसिकता लक्षात घेऊन ज्यांचं योग्य रीतीने प्रशिक्षण झालेलं आहे असे असतात D.Edचे शिक्षक. ठीक आहे, ज्यांचं D.Ed पूर्ण आहे असे शिक्षक. तर आता अंगणवाडीमध्ये जे मुलं आहेत त्यांचं जर आपण वय बघितलं तर ते सुद्धा नर्सरी, LKG, UKG या वयातीलच ते विद्यार्थी असतात आणि पहिल्या वर्गामध्ये तर तो 6 वर्षाचा झाला त्यानंतर तो शाळेला जातो. मग अशा परिस्थितीमध्ये अंगणवाडीमध्ये आपण जर बघितलं तर विद्यार्थ्यांचं प्रमाण या खाजगी शाळांमध्ये काय होऊन राहिलं होतं, कमी होऊन राहिलं होतं. का बरं? कारण की पाहिजे त्या प्रमाणात सारखं शिक्षण हे अंगणवाडीमध्ये मिळत नाही असं कदाचित काही लोकांना वाटत होतं. पण मुळामध्ये सर्वात चांगलं शिक्षण जर कुठं मिळत असेल, तणावमुक्त असलेलं शिक्षण जर कुठं मिळत असेल, हसत खेळत शिक्षण कुठं मिळत असेल तर ते कुठेही इतर ठिकाणी मिळत नाही, ते फक्त अंगणवाडीमध्ये मिळते असा माझा ठाम विश्वास आहे. कारण की आमच्या अंगणवाडी सेविका अतिशय उत्कृष्ट प्रकारचं शिक्षण देतात. आमच्या बाजूला एक छोटीशी मुलगी आहे, तर ती इतकी छान पद्धतीने कविता म्हणते, तिला ABCD येतं, तिला 1 2 3 4 येतं. एखादा जर कलर ओळख म्हटलं तर ते सुद्धा ती करते. तिला आपण अनेक ज्या गोष्टी येतात आपल्या आजूबाजूला असणाऱ्या तर त्या सहज आयडेंटिफाय करते, त्याच्याबद्दल माहिती देते, बॉडी पार्ट्सची माहिती देते. मग हेच तर शिकवलं जाते या क्लासेसमध्ये, बरोबर आहे. ABCD सुद्धा लिहिते ती. मग अंगणवाडीमध्ये जर इतक्या सुंदर प्रकारचं शिक्षण मिळत असेल तरी सुद्धा अंगणवाडीमध्ये असणाऱ्या मुलांची संख्या दिवसेंदिवस कमी होऊन राहिली, अंगणवाड्या बंद पडून राहिल्या, अशा प्रकारची परिस्थिती आहे. आणि म्हणून ते होऊ नये यासाठी आता महाराष्ट्र राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने आता हे पत्र जारी केलेलं आहे की आठवड्यामधून किमान एक दिवस कोणताही जे आहे तर त्या प्राथमिक जे शिक्षक आहेत तर ज्यांचं D.Ed झालेलं असेल असे शिक्षक आता अंगणवाडीमध्ये येऊन शिकवणार आहेत. आणि अशा प्रकारची जी निर्णय आहे तर त्याची अंमलबजावणी सुद्धा आता सुरू होणार आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविकांना याचा फायदा होऊ शकतो. अंगणवाडीमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा वाढू शकते. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की सेविकांना जे अडचणी येतात, जे अडथळे येतात तर त्याची सुद्धा जाणीव साहजिकच जिल्हा परिषद शिक्षकांना होईल. शालेय शिक्षण विभाग आणि महिला बालकल्याण विभाग हे दोन्ही मिळून हे जे समस्या अंगणवाडी सेविका ताईंना, मदतनीस ताईंना येतात तर त्याच्यावरती काही ना काही ते निर्णय घेण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे जर आपण बघितलं बहिणींनो तर हे अतिशय सकारात्मक निर्णय आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आता हा जो निर्णय घेण्यात आलेला आहे याला विरोध होण्याची शक्यता आहे का, तर विरोध सुद्धा बहिणींनो होऊ शकतो. का बरं? कारण की जी जिल्हा परिषद शाळांमधले शिक्षक आहेत त्यांच्यावरती अशैक्षणिक कामांचा जो बोजा आहे तो ऑलरेडी खूप जास्त आहे, अशा प्रकारचं मत विविध संघटना वारंवार व्यक्त करत असतात. ऑलरेडी जर आपण बघितलं जिल्हा परिषद शाळांची संख्या ही कमी होऊन राहिली, मग अशा परिस्थितीमध्ये जर समजा
जिल्हा परिषद शाळांमधली विद्यार्थ्यांची जी संख्या आहे ती जर कमी होत असेल तर अशा परिस्थितीमध्ये हे जे शिक्षक आहेत तर त्यांचं सगळ्या फोकस कुठं असायला पाहिजे, हे जिल्हा परिषद शाळांवरती असायला पाहिजे. बरोबर आहे. परंतु हा जरी आपण प्रश्न लक्षात घेतला तर दुसरा बेनिफिट जिल्हा परिषदांच्या शिक्षकांना किंवा शाळांना अशा पद्धतीने आहे की जर अंगणवाडीमध्ये जास्त मुलं आले, ठीक आहे, तर अंगणवाडी मधले जे मुलं आहेत तर ते सरळ सरळ कुठे ऍडमिशन घेतील, ते जिल्हा परिषद शाळेमध्ये ऍडमिशन घेतील. का बरं? कारण की अंगणवाडीमध्ये येणारे सर्वसामान्य लोकांची मुलं आहेत, सर्वसामान्य गरीब कुटुंबातील जी लोक असतात त्यांची मुलं आहेत. बरोबर आहे की नाही? एवढंच नाही तर अनेक श्रीमंत लोक सुद्धा स्वतःच्या मुलाला अंगणवाडीमध्ये पाठवतात. त्यामुळे ही अतिशय चांगली बाब आहे. जर या ठिकाणी अंगणवाडीमध्ये क्वालिटीचं शिक्षण मिळालं, समजा जिल्हा परिषद शाळेमधले शिक्षक हे जर अंगणवाडीमध्ये आले आणि त्यांचं आता किती दिवस सांगितलं, एक दिवस, ठीक आहे, तर ज्या दिवशी त्यांना शक्य असेल त्या दिवशी किती वेळ आहे वगैरे त्याच्याबद्दल आता राज्य शासन सांगेल. कारण की जेणेकरून जिल्हा परिषदेमधले जे विद्यार्थी आहेत त्यांच्यावरती सुद्धा कुठल्याही पद्धतीने परिणाम होऊ नये, त्यांच्या शैक्षणिक बाबींवरती अडचण निर्माण होऊ नये, त्यांचा अभ्यासक्रम मागे राहू नये, यासाठी सुद्धा शासन निश्चितच काळजी घेऊ शकते. आणि त्यामुळं यांनी काय सांगितलं, जर समजा जिल्हा परिषदेच्या कोणते शाळेतील शिक्षक जातील, तर समजा इथं जिल्हा परिषदेची शाळा आहे, ठीक आहे, आणि इथं आहे समजा अंगणवाडी, ठीक आहे, अंगणवाडी इथे आहे, तर या जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाडी मधलं अंतर हे फक्त 1 किलोमीटरच असायला पाहिजे. ठीक आहे. जर 1 किलोमीटरच्या अंतरामध्ये जर समजा अंगणवाडी असेल तर मात्र जिल्हा परिषदेच्या शाळेचे शिक्षकांनी तिथे जावं आणि अध्यापन करावं, अशा पद्धतीची अपेक्षा राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने शिक्षकांकडून केलेली आहे. मला असं वाटतं की याला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. ठीक आहे, काही जण निश्चित विरोध सुद्धा होऊ शकतो, कारण की ऑलरेडी जिल्हा परिषदेच्या शाळांमधील जे शिक्षक आहेत त्यांच्यावरती कामाचा अतिरिक्त बोजा आहे. परंतु जर हा निर्णय झाला तर अंगणवाडीतील विद्यार्थ्यांची संख्या वाढू शकते. अंगणवाडीतील विद्यार्थ्यांची जर संख्या वाढली तर हे साहजिकच विद्यार्थी कुठे येतील, जिल्हा परिषद शाळेला येतील, असं राज्य शासनाचा विचार त्यामागे असू शकतो, असं काही जणांचं मत आहे. बहिणींनो, आपण बघितलं तर अंगणवाडीमध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने शिकवलं जातं, त्यामध्ये काही एक शंका नाही. पोषण आहार दिला जातो. जिल्हा परिषद शाळांमध्ये सुद्धा तसंच आहे, पोषण आहार सुद्धा दिला जातो, चांगलं शिकवलं जातं. परंतु आता इंग्रजी माध्यमाच्या शाळा आल्या, त्यामध्ये कमी फी मध्ये दर्जेदार शाळा आहेत, भिंती रंगवलेल्या असतात, पुस्तकं असतात विविध. आता आपल्याकडे जे मुलं येतात त्यांच्याकडे तुम्ही पाहिलं असेल, 20 रुपयाचं उजळणीचं पुस्तक किंवा 30 रुपयाचं उजळणीचं पुस्तक, एखादी 2 रेगी 3 रेगी वही, 4 रेगी वही समजा, पेन्सिल आणि पाटी एखादी. बरोबर आहे का नाही? याच्या व्यतिरिक्त जास्त आपण त्यांना खर्च सुद्धा करायला लावत नाही. त्यामुळं अंगणवाडी मधल्या मुलांचा फायदा असा आहे की पालकांचे पैसे वाचतात, वेळ वाचतात, विद्यार्थ्यांवरती तणाव येत नाही. शालेय पोषण म्हणजे जे पोषण आहार आहे ते सुद्धा विद्यार्थ्यांना मिळतो. त्याच्यानंतर त्यांचं वजन असेल, उंची असेल, यांचं प्रमाण योग्य आहे की नाही याचा सतत 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 पाठपुरावा राज्य शासनाच्या वतीने केला जातो. त्याचा फायदा आपल्या अंगणवाडी सेविका मदतनीस ताईंच्या माध्यमातून राज्य शासनाला होतो. आणि पालकांकडे सुद्धा आपण लक्ष देतो. त्यांच्या काही अडचणी असतील तर आपण सोडवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे जर आपण एकंदरीत बघितलं तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून सर्वात बेटर प्लेस जर कुठलं असेल तर ते अंगणवाडी असू शकते. आणि विशेष म्हणजे काय, तर स्वतःच्या मुलाप्रमाणे काळजी घेणाऱ्या सेविकाताई त्या ठिकाणी आहेत. स्वतःच्या मुलाला पोटभर अन्न खाऊ घालते जशी एखादी आई, तशाच पद्धतीनं त्या मुलांना अन्न भरवणारी आमची मदतनीस ताई असते. ठीक आहे. त्यामुळं आता हिवाळी अधिवेशनामध्ये ज्या मागण्या झाल्या होत्या ताईंच्या माध्यमातून त्या सुद्धा पूर्ण व्हायला पाहिजेत. आणि हा जो निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे, या निर्णयावरती सकारात्मक तोडगा राज्य शासनाने लवकरात लवकर काढावा. आणि जर अशा पद्धतीचा निर्णय घेतला असेल तर त्याचा फायदा 100% अंगणवाडी सेविकांना होऊ शकतो. याबद्दल ताईंनो तुम्हाला काय वाटतं, तुमचं काय मत आहे, ह्या मला कमेंटमध्ये तुम्ही कळवू शकता. बाकी तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघितला, तुमचा मनापासून खूप खूप आभार ताईंनो. धन्यवाद.